सर्वप्रथम सर्व रसिकांना माझं जय जिजाऊ, जय सावित्री, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय मल्हार, जय लहुजी। रसिक हो, मी आज जे काही सादर करणार आहे ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि पुन्हा माझ्यासाठी मी ते सादर करणार आहे। आणि जे सादर करणार आहे तो लेख आहे आणि त्या लेखाचं नाव आहे ना खेद ना खंत, 29व्या वर्षात पदार्पण। तर लेख हा वाचून सादर करते की विचार करत होते मी आज, कारण विचार करण्याचं कारण जरा वेगळं आहे। आयुष्यात किती वर्ष, किती दिवस, किती महिने असतील ते मला काही माहीत नाही, परंतु आयुष्यातील 28 वर्ष पूर्ण झाली आहे याची ग्वाही जन्मतारखेने दिली। 28 वर्ष पूर्ण झाली म्हणजे माझ्या आयुष्यातली 28 वर्ष कमी झाली, हो की नाही? ही वर्ष कमी झाली याचा पश्चाताप करण्यापेक्षा उरलेल्या आयुष्यात मला खूप काही करायचं आहे, ही स्वप्न उराशी कवटाळून मी आनंदाने आयुष्याचा प्रवास करणार आहे। या 28 वर्षात मी कोणाला सुख दिलं असेल तर मी धन्यता मानते, आणि कुणाला कळत न कळत माझ्यामुळे दुःख सोसावं लागलं असेल तर क्षमस्व माफी मागते। येणाऱ्या पुढील आयुष्याची आणि भविष्याची आतुरता आहे मला। घडून गेलेल्या भूतकाळाला साक्ष ठेवून येत्या भविष्यकाळात म्हणजे 29व्या वर्षात मी पदार्पण करत आहे। मी आतापर्यंत काही कमावलं नाही, पण हृदयातून निघालेला एक एक शब्द माझ्या पेनाच्या टिपणीने वहीच्या भूमीत पेरला आणि माझ्या रसिकांपर्यंत ते शब्दांचं पीक पोहोचवण्याचं काम मी केलं आहे आणि ते करणार। कधी शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर, तर कधी मैत्री, प्रेम, आयुष्य, आर्मी जवान, स्त्री भ्रूण हत्या, कधी समाजकारण तर कधी राजकारण, अशा वातावरणावर आधारित मी माझ्या बुद्धीप्रमाणे सुचत जाईल त्या शब्दाने मी माझा थोडासा साहित्याच्या प्रपंचाचा गाडा हकविण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या प्रयत्नांना माझ्या रसिकांनी माझ्या शब्दांना दिलेला प्रतिसाद, अर्थात मला इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला मिळालेले फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर हे माझ्या आयुष्यातील कमाई आहे। माझ्या विचाराने, लेखणीने मिळवून दिलेली ही माझी आपली हक्काची माणसं आहेत असं मी समजते, आणि माझ्या विचारांना चालना देणारी माझी बुद्धी आणि या बुद्धीने फुलवलेला शब्दांचा साहित्यिक मळा माझ्या रसिकांच्या नावे आहे आणि राहणार। आज या मंगलसमयी तथागतांचरणी नतमस्तक होऊन, तसेच सर्व महापुरुष आणि महान स्त्रियांना विनम्र अभिवादन करून एवढंच मागणं मागते की शब्दांना माझ्या कधी अन्यायावर प्रतिकार करणारी शिवबाची तलवार होऊ दे। शब्दांना माझ्या कधी निरक्षरतेचा कोथळा बाहेर पडणारी ज्योतिबा आणि सावित्री होऊ दे, की शब्दांना माझ्या कधी दलितांचा उद्धारक बा भीमा होऊ दे। शब्दांना माझ्या कधी जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव। तसेच रशियामध्ये जाऊन मी शिवबाच्या भूमीतला आहे आणि डफावर थाप मारून शिवप्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे होऊ दे। शब्दांना माझ्या कधी वाऱ्याची झुळूक होऊ दे। शब्दांना माझ्या कधी वादळ होऊ दे। शब्दांना माझ्या कधी पाऊस होऊ दे। शब्दांना माझ्या कधी श्रावणातली हिरवळ होऊ दे, आणि शब्दांना माझ्या कधी संकट पेलणारा महामेरू होऊ दे, आणि शब्दांना माझ्या कधी संकट पेलणारा महामेरू होऊ दे। धन्यवाद रसिक वर्ग हो।